सिडको निर्मित JN1 JN2च्या इमारती धोकादायक असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेने घोषित करताना आपली जबाबदारी पार पाडली खरी, पण JN3 मधील जीर्ण इमारतीकडे पालिका अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष येथील पंचशिला अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रवींद्र केकरे यांच्या जीवावर बेतली असती। 1982 साली निर्माण केलेली ही इमारत अतिशय जीर्ण झाली असून मंगळवारी पहाटे स्लॅब पडण्याची गंभीर घटना येथे घडली, जिथे रवींद्र केकरे या गृहस्थाचे नशीब बलवत्तर म्हणून यांच्या पायावर स्लॅब पडल्याने त्यांना दुखापत झाल्याचे समोर येत आहे। पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडली असून त्यानंतर अद्यापपर्यंत कोणत्याही सिडको अधिकाऱ्यांनी याविषयी साधी दखलही घेतली नाही, ज्याचा रोष या घटनेत थोडक्यात बचावलेले रवींद्र केकरे यांनी व्यक्त केला। तर आज सकाळी आम्ही 4 वाजता झोपलो होतो। सकाळी 4 वाजता सडनली ते वरचं स्लॅब म्हणजे स्लॅब नाही प्लॅस्टर कोसळला आणि पडला अंगावर। लकीली ते आमच्या पायावरती पडला, डोक्यावरती पडला नाही, पण म्हणजे बराच हेवी होता तो मास, म्हणजे तोंडावर पडला असल्यामुळे बराच जखम झाली असती, पण लकीली आपण ते वाचलो। तर हे म्हणजे आपल्याला एक आता मेंटल शॉक आता बसला नाही, म्हणजे एक भीती सगळ्यांना। तर हे कारण आता काय, आता बघितलं तुम्ही, आता ती सगळी सडलेली आहे आणि मेन म्हणजे स्लॅबच तो गेलाय, याच्यात ते काय दिसत नाही, बाहेरून लिकेज झाला त्याच्यामुळे झालं हे पण दिसत नाही, ती सळी गेलेली। सो बेसिक जे कंपोनंट आहे सिडकोचं जे आहे तेच गेले। ते गेल्यानंतर आता आपण किती त्याला प्लॅस्टर मारा किती त्याला काय होणारच नाही। दरम्यान येथील स्थानिक नगरसेवक किशोर पाटकर यांनी ही घटनास्थळी भेट दिली। यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेकडून ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे, पण सूचित तिचे नाव नसल्याची कबुली त्यांनी दिली। तसेच भविष्यात हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला। सिडकोनी ज्या बिल्डिंगी बांधल्या होत्या त्या मुळातच खराब बांधलेल्या आहेत। त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांवरती कमिटी बसून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कमिटी अपॉइंट स्टडी करून त्यात सांगितलं होतं त्या सर्व निकृष्ट दर्जाच्या इमारती आहेत ह्या पाडून टाकण्यात याव्या, इथे मनुष्य राहू शकत नाही। पण आज आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, आम्ही कसे तरी राहत आहोत। काय आज FSI येईल उद्या येईल अशी वाट बघत आता 15 वर्षे गेली। सुदैवाने आता सर्व झालेलं आहे, आता आम्ही FSIची वाट बघत आहोत, त्या आलं तर आम्ही आमचं काम सुरू करू शकतो। ह्याला संपूर्णपणे जबाबदार सिडको आहे आणि तसा कागदपत्री पुरावा आहे माझ्याकडे। मीरानी रिपोर्टमध्ये सिडकोकडनं पैसे वसूल करा आणि त्यांनी किंवा फुकटमध्ये बांधून द्या असं सांगितलेलं आहे। आणि हे ज्या घटना घडणार आता हे सर्व बिल्डिंग जुन्या झालेल्या आहे, घडतच राहणार, हे वन्स फॉर ऑल सॉल्व्ह झालं पाहिजे, नाही तर ह्याचं हे निदान होणार नाही। कॅमेरामॅन प्रणित कापसेसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट।